मार्तंडराव तुम्हालाच भेटायला आलोय. कशाला? पत्रिका द्यायची होती, स्वामींनी दिली. कोणाच्या लग्नाची? घ्या पा, कळेल हळूहळू. हे काय? हरिप्रिया आणि विठ्ठलाच्या लग्नाची पत्रिका? हे कसं शक्य आहे? थांबा, मी तोडतो. अरे कोणी आहे का तिकडे? वाचवा! अरे वाचवा कोणीतरी! हरिप्रिया, आता काय होणार ग आपलं? हे बघा, तुम्ही घाबरू नका. या रस्त्याने लोक येत जात असतात. कोणी ना कोणीतरी येईल आणि आपल्याला वाचवेल. स्वामी पाठवतील कोणाला तरी. जिथे मार्ग बंद होता ना, तिथे विश्वास दार उघडतो. हे काय? हे कसं शक्य आहे? महाराज, महाराज काय आहे त्यात? वधू हरिप्रिया आणि वर विठ्ठल. हे कसं शक्य आहे? मार्तंडराव, जे विधिलिखित असतं ते फाडता येत नाही आणि फोडताही येत नाही. नियतीवर कोणाचंही राज्य नसतं. उद्या लग्न आहे, लग्न आहे, लग्न आहे, लग्न आहे. सगळ्यांनी 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 श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, स्वामी विठ्ठल, समर्थ विठ्ठल. श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, स्वामी विठ्ठल, समर्थ विठ्ठल. सावळ्या, अरे सावळ्या, ते जाळं नाही तुटणार तुझ्याकडून. दमू नकोस. नाही, मी सोडतो, मी प्रयत्न करतो. हरिप्रिया, इथे जर कोणीच नाही आलं आणि आपण अडकलो तर मग पंढरपूरला कसं जाणार? हे बघा, तुम्ही घाबरू नका. स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी योग्य वेळी आपल्याला यातून बाहेर काढतील. तुम्ही सगळेजण विठ्ठलाचं नामस्मरण करा. चला. श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, स्वामी विठ्ठल. मार्तंड महाराज, स्वामींनी तर सरळ आव्हान दिले तुम्हाला. उद्या त्या हरिप्रिया आणि विठ्ठलाचं लग्न लावणार म्हणून. देवाशी लग्न झालंय का कधी कोणाचं?
हा निव्वळ वेडेपणा आहे. स्वामी त्या हरिप्रियाला मूर्खा बनवतायत. आपले भक्त बांधून ठेवण्यासाठी हे सगळं नाटक करतायत. आपले भक्त दुसऱ्यांच्या चरणी जाऊ नयेत म्हणून हे सगळं चालवलं त्यांनी. चालू दे, पण त्यांना त्यांच्या या कामामध्ये यश मिळणार नाही. विजय हा आपलाच. तयारी पूर्ण झाली आहे. आता प्रतीक्षा आहे फक्त काही क्षणांची. सोहळा जवळ आलाय. जिथे पूर्ण विश्वास असतो तिथेच नियती फुलते. ही तयारी नाही, घोषणा आहे चमत्काराची. शिवशंकर शंभो. अरे, अर्धा दिवस झाला कोणीच नाही आलं इकडे. हो ना, तर काय करायचं आपण? कशी सुटका होणार आपली? कुणीतरी यायला होतं या वाटेनं, पण आपल्याला घाबरून चालणार नाही. अगं हरिप्रिया, पण अजून कोणीच नाही आलंय. कसं होणार आपलं? जेव्हा बाहेरून मदत मिळत नाही ना, तेव्हा आतून शक्ती जागवावी लागते. आपण नामस्मरण करूयात. मला स्वामींवर विश्वास आहे, ते योग्य वेळी आपल्याला बाहेर काढते. विश्वास म्हणजे उत्तर मिळत नसतानाही त्या वाटेनं चालत राहणं. श्री हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. 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 श्री हरी विठ्ठल, जय हरी. श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. श्री हरी विठ्ठल. श्री हरी विठ्ठल, जय 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 हरी विठ्ठल. सावळ्या, तुम्ही तर कमालच केली. तुमच्यामुळे आपल्या सगळ्यांची सुटका झाली. हो ना, कोण म्हणतं तुझं मन स्थिर नाहीये? तुझी बुद्धी तर किती चांगली चालते. ज्याला जग कमी समजतं त्यालाच देव मोठेपणा देतो. श्री स्वामी समर्थ. चला पुढच्या प्रवासाला निघूयात. हो हो. विठ्ठल, जय हरी विठ्ठल. स्वामी विठ्ठल, जय हरी विठ्ठल.
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. स्वामी देवा, एक विचारू का? नाही म्हणजे त्या मार्तंडनी हरिप्रियाला आव्हान दिलंय म्हणे आणि ते आव्हान स्वीकारून हरिप्रिया पंढरपूरला निघालीये. आता पंढरपूरला पोहोचायला 3-4 दिवस लागणार, परत यायला तेवढेच दिवस लागणार. मग हरिप्रियाचं उद्या इथे लग्न कसं होणार? क्षमा करा स्वामी देवा, मी विसरलेच होते. अहो, जिथे विश्वास आहे तिथे स्पष्टीकरणाची गरजच नाहीये. श्री स्वामी समर्थ. श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल स्वामी विठ्ठल समर्थ विठ्ठल. हरिप्रिया, आज आपण बरंच अंतर कापलं नाही? हो, श्री हरी विठ्ठल. आई, पंढरपूर जवळ येते, म्हणजे आता माझं स्वप्न साकार होणार. माझी एक इच्छा आहे, सावळ्या पूर्णपणे बरा होऊ दे, पंढरपूरला जाऊन सगळं काही ठीक होऊ दे. नक्की होणार. स्वामी आहेत ना, जिथे श्रद्धा असते ना तिथे आशा जिवंत राहते. यशोदा, लहानपणी किती सुंदर बासरी वाजवायची सावळ्या, पण त्याचं मानसिक संतुलन बिघडलं आणि ही बासरी पिशवीत तशीच पडून राहिली. माहित नाही का, पण निघताना वाटलं सोबत घ्यावी. माझी खूप इच्छा आहे सावळ्याला परत बासरी वाजवताना बघायची. नक्की वाजवेल. आईची इच्छा म्हणजे देवाची प्रार्थना असते. द्या बघू. सावळ्या, आईची इच्छा अपूर्ण ठेवायची नसते. धरा, वाजवा बघू. आता नाही जमणार मला, विसरलो मी कशी वाजवायची ते. सावळ्या, प्रयत्न करा, आठवेल तुम्हाला. आता अशक्य वाटतंय. अशक्य ही शक्य करतील स्वामी. हा, वेळ, तिथी आणि योग सगळं जुळतंय. हा मुहूर्त उत्तम आहे. मार्तंड महाराज, मार्तंड महाराज, सगळं काही मनाप्रमाणे घडतंय. शिपाई तिच्या मागावर पाठवलेले आहे. वाटे ते धर्मशाळा, इथे हरिप्रिया थांबली.
शिपाई तिथे जाते आणि सांगितल्याप्रमाणे सगळं काम करते. पण त्या जाळ्यातून सुटका त्यांची झाली तरी कशी, काहीच कळत नाहीये. रासो, पण यावेळेस त्यांची सुटका होता कामा नये. त्याची ही पूर्ण व्यवस्था केली आहे मी. हरिप्रिया आता पंढरपूरला पोहोचणार आहे. ती आता पोहोचेल हे लग्नाच्या मांडवाला. मी मुहूर्त काढलाय, आता पुढची चाल खेळायची. अधिकारी, मी तुमच्या आणि हरिप्रियाच्या लग्नाची पत्रिका काढतो आणि स्वामींना पाठवतो. कसं आहे, आपल्याकडून चोख उत्तर गेलं पाहिजे ना. हे काय करताय तुम्ही? तुम्हाला सगळ्यांना अटक करायला आलोय. अहो शिपाई दादा, काहीतरी गैरसमज होतोय तुमचा. सोडा त्याला, आम्ही पंढरपूरला निघालोय. देवाच्या दर्शनासाठी चाललोय. कशाला? केलेलं पाप धुवायला? म्हणजे तुम्ही दुसरा गुन्हा करायला मोकळे हो ना? गुन्हा? आम्ही काय गुन्हा केलाय? शेजारच्या गावातून तक्रार आलीये की एक चोरांची टोळी फिरतीये आणि असा संशय आहे की ती चोरांची टोळी तुमचीच आहे. काय? चोरांची टोळी? हो. हे बघा, आम्ही ना चोर वगैरे काही नाहीये. आम्ही देवाच्या दर्शनाला निघालोय पंढरपूरला. हात वाटतं तुम्हाला तुमचं काहीतरी गैरसमज होतोय. गप्पा बस. चला सोबत, तुरुंगात ठेवण्याचा आदेश आहे तुम्हाला. श्री स्वामी समर्थ. सुंदरे, सावळ्या आणि हरिप्रियाच्या लग्नाच्या अक्षतान पत्रिका वाटून आलीस ना? हो देवा, सगळीकडे वाटून आले. पण देवा, हे लग्न होणार कसं? मी तरी काय विचार करतेय. आता स्वामी देवांनी ठरवलंय म्हटल्यावर होणारच. अशक्य ही शक्य करतील स्वामी. साहेब, साहेब आम्हाला बाहेर काढा ना. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही कोणतीच चूक केली नाहीये. तुम्ही एकदा आमचं ऐकून तरी घ्या. साहेब ऐका ना साहेब, आमची खरंच काही चूक नाहीये. सुरुवातीला जाळ्यात अडकवलं आणि आता खोट्या आरोपात. हे सगळं त्या मार्तंड आणि अधिकाऱ्याचंच कारस्थान असणार आहे. जाळ्यातून सुटलो तेव्हा असं वाटलं की आता पंढरपूरला जाऊ. आता सगळेच मार्ग बंद झाले. मी विठ्ठलाची इतकी वर्ष सेवा केली, स्वामींवर विश्वास ठेवला. माझ्यासोबतच असं का? ते हे कधीच मान्य करणार नाहीत की हे सगळं त्यांनी केलंय. ते तुलाच हार मान्य करायला लावणार आणि लग्नाला उभे करणार. पण तू घाबरू नको हं. तू तुझ्या जागी ठाम उभी राहा. हरिप्रिया, तू हरलीस. आता ठरल्याप्रमाणे अधिकाऱ्याशी लग्न करायचं. ही सरळ सरळ फसवणूक आहे. तुम्ही लबाडी करून लग्न नाही लावून देऊ शकत. ठीक आहे, समजा काय समजायचं ते समजा. आम्ही लबाडी केली असं समजा. पण तुमच्या स्वामींनी तुम्हाला वाचवलंय का? स्वामींनी तुम्हाला सोडवलं का? नाही. म्हणजे स्वामी सुद्धा हरले. स्वामी कधीच हरू शकत नाही. स्वामी कधीच हरू शकत नाही. स्वामी कधीच हरू शकत नाही. ए उर्मट मुली, तुझी पडपड बंद कर आणि लग्नाला उभी राहा. हरिप्रियाला लग्नाला उभं राहायचंच आहे.
तिचं लग्न होणार, ती बोल्यावर चढणार, पण लग्न या अधिकाऱ्याशी नाही, विठ्ठलाशी होणार. विठ्ठलाशी लग्न? हं? कशाला खोटी स्वप्न दाखवता स्वामी? अहो तुम्ही हरला, हरिप्रिया सुद्धा हरली. अहो ती पंढरपूरला जाऊ शकली नाही. ती पंढरपूरला जाऊ शकली नाही म्हणून काय आलं? पंढरपूर इथे येईल, पंढरपूर इथे येईल, पंढरपूर इथे येईल.